पॉवर आणि ऑथॉरिटी. पॉवर, मी आता जो तुम्हाला फरक सांगतोय तो मरेपर्यंत लक्षात ठेवायचा. कधीपर्यंत? एवढं बेसिक आहे. सत्ता आणि अधिसत्ता, पॉवर आणि ऑथॉरिटी. दोन्ही एकसारखे शब्द वाटतात की नाहीत आपल्याला? काय फरक आहे दोन्हीमध्ये? पॉवर, ऑथॉरिटी, सत्ता, अधिसत्ता. सत्ता किंवा पॉवर हा सोपा शब्द आहे, अधिसत्ता किंवा ऑथॉरिटी हा अवघड शब्द आहे. सत्ता आणि अधिसत्ता. आता समजा डिक्टेटरशिप चांगली की वाईट आहे? ओके, आता मी डिक्टेटर आहे आणि हा आपला देश आहे. ओके, सिच्युएशन नंबर 1, मी रूल्स बनवतोय, रेग्युलेशन बनवतोय. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट, अडॉप्ट इट आणि फॉलो इट. तुम्ही जर फॉलो केली नाही तुम्हाला शिक्षा. पहिली सिच्युएशन. हा, तुमची ओपिनियन मला मॅटर करत नाहीये आणि तुम्ही खुश नाहीयेत माझ्या रूल करण्यानं. मी म्हटले तुम्हाला की या स्वप्नीलने जशी कटिंग केली तशीच सगळ्यांनी करायची, 2 प्रकारचेच कटिंग. हेच म्हणजे मी जे रूल्स बनवून देतो ना तसेच तुम्हाला राहायचंय. तुम्हाला आवडत नाहीये पण तुम्हाला ऐकावं लागतंय. तुम्हाला आवडतंय का? नाहीये. तुमची माझ्या ओपिनियनला, माझ्या कायद्यांना तुमची मान्यता आहे का? नाहीये, पण तरी तुम्हाला फॉलो करायचंय. बरोबर? दॅट इज पॉवर. नाउ सिच्युएशन नंबर 2, सिच्युएशन सेम आहे, रूल्स सेम आहेत, सेम तशीच कटिंग करायची, तसेच गाणे ऐकायचे, तसेच कपडे घालायचे, जसं मी म्हणेल तसंच करायचं. बट तुम्हाला आवडतंय खूप मी जे म्हणेल ते करायला. म्हणजे तुमची मान्यता आहे की नाही माझ्या त्या गोष्टींसाठी? मी उद्या जर म्हटलं की अरे 4.5 तासच झोपायचं उद्यापासून, जर कोणी 5 मिनिटं जरी जास्त झोपलं तर त्याला भर चौकात गोळी मारली जाईल डोक्यात. तुम्ही म्हणाला ओके छान. दॅट इज ऑथॉरिटी. कळालं? जर लोकांची मान्यता नसेल तर सत्ता, पॉवर, आणि जर लोकांची मान्यता असेल तर ऑथॉरिटी. तर कोणती गोष्ट सत्तेला मिळाल्यानंतर सत्ता अधिसत्ता बनते? कोणती गोष्ट पॉवरला मिळाली, सो पॉवर बिकम्स, त्यालाच काय म्हणायचं? यस. जर पॉवरला लेजिटिमसी मिळते, पॉवर बिकम्स ऑथॉरिटी. जर सत्तेला अधिमान्यता, लोक सगळ्यात पुढे की नाही? देव कोण? लोक, जनता जनार्दन. लोकांची मान्यता म्हणजे अधिमान्यता. जर सत्तेला अधिमान्यता मिळाली तर सत्ता काय बनते? अधिसत्ता. मग तो अधिसत्ता किंवा ती ऑथॉरिटी गाजवणारा डिक्टेटर पण असेल, किंग पण असेल, डेमोक्रेसी पण असेल. डेमोक्रेसी लोकांची मान्यताच नाही तर त्याची डेमोक्रेसी नसेलच म्हणा, कारण की जिंकावं लागतं ना वोटिंग. हा, कधी केस येऊ शकते की 10-20% लोकांनी वोटिंग केली आणि 80% लोकांनी पार्टिसिपेट केलं नाही तर इनडायरेक्टली काय झालं? ती नो लेजिटिमसी, नो लेजिटिमेट डेमोक्रेसी, नो लेजिटिमेट गव्हर्नमेंट. लेजिटिमेट कळेल की नाही आता तुम्हाला काय? लेजिटिमसी मीन्स अप्रुव्हल ऑफ पीपल. कळालं? लोकांची मान्यता, सोप्या भाषेत एकदम. कारण की या शब्दावरती खूप खेळावं लागतं आपल्याला. कुठे? पॉलिटिकल थिअरीमध्ये, या 3 शब्दांना. आणि तुम्हाला इझिली कळाले ना तर लाईफमध्ये PSI मध्ये बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात.